श्रीराम समर्थ. श्री सद्गुरूंचा निरोप. कागवाड येथे आप्पासाहेब पटवर्धन नावाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्या घराण्यात एक संन्यासी पिशाच रूपाने पिडा देत असे. प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एक जण वेडा असायचा. आप्पासाहेबांना 20वे वर्ष लागल्यावर त्या पिशाच्याचा अंमल त्यांच्यावर सुरू झाला. त्यावेळी त्यांची देहस्मृती नाहीशी झाली. झोप समूळ गेली. मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही. अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले. तेथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्री दत्तांचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूंना शरण जावे. सद्गुरू कोठे भेटतील असा विचार मनात सारखा घोळत असता पुन्हा श्री दत्तांचा दृष्टांत झाला. त्यात असे दिसले की गोंदावल्यास मोठ्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. इतक्यात मोठ्या दरवाजातून श्री दत्त स्वतः आप्पासाहेबांना हाताला धरून घेऊन आले. श्री महाराजांनी उठून श्री दत्तांना प्रेमाने आलिंगन दिले. दोघेही सिंहासनावर बसले. तेव्हा श्री दत्त बोलले, याला मी घेऊन आलो आहे, हा तुमचा तुम्ही सांभाळा. श्री महाराजांनी आप्पासाहेबांकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि या बरं बाळ असे उद्गार काढले. इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले. आप्पासाहेब तेथून घरी परत आले आणि गोंदावल्यास जाण्याचा विचार करू लागले. इतक्यात कागवाडातील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्री महाराज गोंदावल्यास नसून अयोध्येला पोचले आहेत. म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले. ते ज्या दिवशी तेथे पोचणार त्या दिवशी स्वयंपाक होऊन नैवेद्य झाला तरी श्री महाराज काही केल्या जेवायला उठेना. शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले. पण आपल्या उजव्या हाताला 2 पाने रिकामे ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवले. अशी 15-20 मिनिटे गेल्यावर रामदासी व आप्पासाहेब येऊन पोहोचले. श्री महाराज जेवायला बसण्याचे का थांबले होते हे मंडळींच्या आता ध्यानात आले. नंतर थोड्या वेळात त्या दोघांची स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसले. जेवताना श्री महाराज आप्पासाहेबांना हळूच बोलले, श्री दत्तगुरूंचा निरोप मला पोहोचला. आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अभय दिले. त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली. आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अभय दिले. त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली. पुन्हा इंदुरातील वास्तव्य. आईचे सर्व उत्तर कार्य आटोपून श्री महाराज सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले. भैयासाहेब मोडकांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. सुरुवातीपासून बरोबर आलेल्या पुष्कळ लोकांना श्री महाराजांनी येथून स्वदेशी रवाना करून श्री महाराज इंदूरला आले आहेत हे कळल्याबरोबर पूर्वीचे ऋणानुबंधी सगळे हजारो लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. पूर्वीच्या परिचितांपैकी जिजीबाई दरम्यान मरण पावली होती. इनामदार व त्यांची मुलगी ताई भेटली. गवळ्याची मुले व दिवाण पळशीकरांची सर्व मंडळी भेटली. तुकोजीराव नव्हते पण त्यांची बायको भेटली. गोदूबाईही भेटली. ही गोदूबाई लहान म्हणजे 4 वर्षाची असता तिच्या आईबापांबरोबर श्री महाराजांच्या दर्शनास आली होती. ती भारी चटपटीत होती. तिचा वर्ण व चलाखी पाहून श्री महाराज कौतुकाने व विनोदाने तिला म्हणत, अंबे हळद. श्री महाराजांनी गोदूबाईंना लहानपणी सर्व आसने शिकवली होती आणि ती भराभर करून दाखवत असे. पूर्वी श्री महाराज इंदूरमध्ये होते त्यावेळेपेक्षा या खेपे साधू म्हणून त्यांची ख्याती फार पसरली आणि मध्य भारतातील लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. भगत किसनराव इंदूरमध्ये एक मोठा अबकारी अधिकारी होता. तो सर्व व्यसन संपन्न असून गरिबांचा आणि असहाय्य स्त्रियांचा काळ होता. तो सर्वांशी फार उर्मटपणे वागे. श्री महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर गेली म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो भैयासाहेबांच्या घरी आला. तेथे जप करीत असलेल्या भाविक मंडळींची थट्टा करीत तो श्री महाराजांना तुच्छतेने म्हणाला, अहो बुवा, तुम्ही हे काय ढोंग माजविले आहे?
तुमच्या तिकडे हे चालून गेले, पण येथे हे चालणार नाही. ध्यानात ठेवा, आमच्याशी गाठ आहे. यावर श्री महाराज शांतपणे हसले. इतकेच बोलले की, रावसाहेब, आपले म्हणणे खरे आहे, पण येथे कोणाचे चालणार नाही तेवढेच बघायचं. तेव्हा त्याला फारच राग आला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या गुरमीने तो श्री महाराजांना तोंडाला येईल ते बोलला. तरी श्री महाराज अगदी शांतपणे व प्रसन्न राहिले. हे पाहून तो जरा चपापला. पुन्हा म्हणाला, महाराज, तुम्ही स्वतःला साधू म्हणवता ना, पण मला जर तुम्ही माझे भविष्य सांगाल तर मी तुम्हाला साधू समजेन. यावर श्री महाराजांनी लगेच हसत हसत उत्तर दिले, अहो, आम्ही बोलून चालून रामदासी, एक रामाचे नाम तेवढे घेतो. बाकीचे ज्ञान आम्हाला नाही, परंतु ही गोदू तुमची इच्छा पूर्ण करेल. असे बोलून त्याने गोदूच्या पाठीवर थाप मारली. तिला म्हणाले, गोदे, रावसाहेबांना त्यांचे भविष्य सांग. चट दिशी गोदू पद्मासनावर बसली. किंचित डोळे झाकून बोली लागली, अरे रावसाहेब, ऐक, आजपासून 8व्या दिवशी तुझी दोन्ही पोरे मरतील. पुन्हा 15 दिवसांनी तुझी बायको मरेल. नंतर तुझ्यावर सरकारी रोष होईल. पण श्री महाराजांना शरण आलास तर यातून तू मोकळा होशील. 10 वर्षाच्या त्या मुलीचे ते स्पष्ट भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले. तो अधिकारीही मनात चरकला, परंतु वरवर विकट हास्य ठेवून तो तेथून निघून गेला. पुढे 8 दिवसांनी त्याची दोन्ही पोरे एका ओढ्यात दुपारच्या वेळी खेळत होती. तेव्हा त्या ओढ्याला एकाएकी पाणी आले. ती पोरे त्यामध्ये बुडून मेली. त्या दुःखाने त्याची बायको वेडी झाली आणि पुढे 15 दिवसांनी तिने विहिरीमध्ये जीव दिला. याच सुमारास त्याने आतापर्यंत जे पैसे खाल्ले होते ते उघडकीला आले, म्हणून लाच खाल्ल्याच्या आरोपावरून सरकारने त्याला बडतर्फ केले. इतके झाल्यावर मात्र खाडकन त्याचे डोळे उघडले. तो तात्काळ श्री महाराजांच्याकडे गेला. त्यांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला. पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. श्री महाराजांनी त्याला आपल्या पोटाशी घेतला आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्या अपराधासाठी आपण मला एवढी मोठी शिक्षा केली, हे काय? त्यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले, अरे रे, हे तू काय बोलतो आहेस? मी शिक्षा करीन ही कल्पना देखील मला सहन होत नाही. त्यावेळी मी तुला पोटाशी धरू म्हटले तरी तू जवळ आला नाहीस. ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धाने घडणारच होत्या. तुझ्या भाग्याने त्या तुला आधी कळल्या इतकेच. माणसाचे जन्ममृत्यू हे भगवंताच्या हाती असतात. कोणी करू म्हणून ते घडवून आणता येत नाही. यात कोणाला दोष देऊ नको. तो बोलला, आता मी काय करू? आता तरी आपण मला आपला म्हणाल का? श्री महाराज म्हणाले, तू अजून असे का समजतोस? पूर्वी तू माझ्याकडे जेव्हा आला होतास तेव्हा सुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिले. असे बोलून श्री महाराजांनी त्याला पुन्हा पोटाशी धरले. म्हटले, प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात. तेथे आपला इलाज चालत नाही. असो, झाले ते होऊन गेले, त्याची आठवण न करावी. इतःपर आपले मन नामात गुंतवावे. तुझी नोकरी पूर्ववत होईल. खऱ्या पश्चातापाने पोळलेल्या त्या अधिकाऱ्याने रात्रंदिवस नाम घेणे सुरू केले. पैसे खाण्याबद्दल ज्याने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती त्यानेच ती काढून घेतल्याने त्याच्यावरचा आळ गेला. त्याला वरची जागाही मिळाली, परंतु त्याच्या वृत्तीत इतका विलक्षण फरक पडला की लोक त्याला भगत किसनराव म्हणू लागले. शास्त्री बुवांना नामाचे वेड लागले. या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत आणखी भर पडली. असंख्य लोक श्री महाराजांच्याकडून नाम घेऊन जप करू लागले. चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्या. असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान देखील होते. तोफखान्यावर राहणाऱ्या एका शास्त्री बुवाला ही गोष्ट पसंत पडली नाही. तो त्यांना म्हणे, अरे मूर्खांनो, तुम्ही द्विजश्रेष्ठ ना,
खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे. ते दिले सोडून आणि उगाच एका रामदासाच्या नादी लागून अज्ञानासारखे माळा ओढीत राम राम म्हणत काय बसता? माझी आणि त्यांची गाठ पडू दे, म्हणजे हे बंड मी मोडून काढतो की नाही ते पहा. त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिले, शास्त्री बुवा, आम्ही आपले अज्ञानी, तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात, परंतु तुम्ही तरी वेद विक्रय करताच ना, मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार? आम्हाला श्री महाराजांनी नाम घ्यायला सांगितले आहे. नाम हे ओंकार रूप आहे, ते वैदारंभी आहे, ते वेदांताच्या अंतीही आहे, तेच भगवंताला प्रिय आहे, म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती घडते. कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे. नामाबद्दल आणखी माहिती तुम्ही श्री महाराजांना विचारा, आम्ही नाम सोडणार नाही. शास्त्री बुवांना हे अगदी न आवडून तो श्री महाराजांची पोटभर निंदा करी. एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले. शास्त्री बुवाला ते कळल्यावर तो धावतच तिथे आला. श्री महाराजांनी त्याला पाहिल्याने नमस्कार केला, हाताला धरून आपल्याजवळ बसवून घेतले. शास्त्री बुवा श्री महाराजांना म्हणाले, अहो, तुम्ही महाराज म्हणवून घेता आणि द्विजांना रामनाम घ्यायला लावता, म्हणजे त्यांना वेदाविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता. हे काही तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला वेद शास्त्र काही माहीत नाही. उगीच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता. तुम्ही खास नरकाचे धनी होणार. श्री महाराज मोठ्या नम्रतेने व आर्जवाने त्याला म्हणाले, शास्त्री बुवा, क्षमा करा, मी तर अज्ञानी आहे, माझ्यावर आपण संताप करू नये. पण नाम हे भगवंताला प्रिय आहे, त्याचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल. आपणच नाम घेऊ लागाल. त्यावर शास्त्री बुवा तुच्छतेने बोलले, मला वेळ लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे, नाही तर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही. हे ऐकून लगेच श्री महाराज म्हणाले, भगवंताची इच्छा तशीच असली तर तेही होईल. पुन्हा शास्त्री बुवा ताडकन बोलले, अरे जा, असे पुष्कळ बैरागी आणि रामदासी पाहिले आहेत. उगीच भलत्याच गोष्टीची, नामाच्या प्रतापाची घमेंडी मारू नका. त्यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले. श्री महाराज आपल्या मुक्कामी गेले. त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला. त्याने आपल्या हातात 2 जळकी लाकडे घेतली आणि त्याची टिपरी करून मोठ्याने रामनाम उच्चारित गावभर हिंडू लागला. स्वतःच्या देहाची वस्त्राची देखील शुद्ध त्याला राहिली नाही. लोकांनी त्याला धरून खाली बसवले तरी त्याचे तोंड व हात चालूच असायचे. लोक नाना प्रकारचे तर्क करू लागले. कोणी म्हणाले याला पिशाच्चबाधा झाली, कोणी म्हणाले याचे डोके फिरले, कोणी म्हणाले याच्यावर करणी केली. डॉक्टर म्हणाले त्याला वेड लागले आहे. ही वार्ता श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्याला घेऊन येण्यास सुचवले. तो आल्यावर त्याची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, अरे रे, याला उन्माद झाला आहे, तो उतरला की त्याला बरे वाटेल. असे बोलून श्री महाराजांनी शास्त्र्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला 5 मिनिटात गाढ झोप लागली. 6 तास गेल्यावर तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो अत्यंत शांत झालेला आढळला. त्याच्या वृत्तीमध्ये एकदम फरक पडून त्याचे बोलणे सगळे बदलून गेले. श्री महाराजांच्याकडून त्याने नाम घेतले, त्याचा जप करण्यास आरंभ केला. पुढे 12 वर्षे तो राम मंदिरामध्ये तुलसी रामायण सांगत असे. लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार श्री महाराजांनी त्याला दिला होता. तो सन 1905. पुढच्या भागात पाहूयात गावजेवण.